हाय हॅलो नमस्कार, मी वैशू तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. इथं आज आम्ही घेतले होते पापड करायचे, जे आपण वर्षभर खातो आणि वर्षभर किंवा 2 वर्ष म्हटलं तरी ते टिकतात असे पापड आपण करायला पाहिजे. कारण आपल्याला कधी जेवणासोबत छान वाटतं खाण्यासाठी, त्यामुळं आपण खाल्लं पाहिजे करून. कारण विकतचं खाणं खूप चांगलं नसतं, त्यामुळं घरीच करून खाल्लेलं बरं. खूप मेहनत आहे पण आपण मेहनत पण घेतलीच पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टी मागं आणि मेहनत आहेच, कारण फुकट कोणीही देत नाही कोणती गोष्ट आपल्याला. त्यानंतर मग इथे आज आत्याने पीठ मळायला घेतलं होतं आणि पीठ मळताना असं आत्याने पाण्यामध्ये मसाला मिक्स थोडंसं उकळून मग तो पिठामध्ये टाकून छान असं मिक्स करून घेतलं होतं. किंवा तुम्ही मीठ, सोडा, गरम तेल किंवा काही पण टाकू शकता. तुमच्याकडे कशी पद्धती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने नक्की करा. आणि आत्याने याच्यामध्ये थोडासा सोडा टाकला होता, जास्त काही टाकलं नव्हतं. आणि इथं मग पीठ चांगलं असं घट्ट मळून घ्यायचं निबर. आणि त्यानंतर मग इथं जे आपलं पाटा वरवंट आहे ना त्याने सगळं ठेचून घ्यायचं. त्यानंतर मग इथं ठेचून घेऊन मग आत्याने काही गोळे केले होते, म्हणलं पापड लाटायला पटकन होऊन जातात. मग त्यानंतर मग सगळे गोळे करून घेतले आणि आत्या गोळे करून देत होते आणि मी पापड लाटत होते. कारण गोळे इथं बारीक मोठे येतील, त्यामुळे मग आत्यानं म्हणून तुम्ही करा. आणि आधी पहिल्यांदा आम्ही तेल लावत होतो, त्यानंतर पीठ लावत होतो. आणि इथं आत्यांच्या माझ्या गप्पा चालूच होत्या. त्यानंतर मग इथं पापडसुद्धा चालू होते. आणि आत्यांचे पापड एवढे पातळ येत होते, कारण त्यामध्ये तोंडच दिसत होतं. आणि माझे पापड एक अर्धा जाड येत होता. इथं आत्या मला बोलत होते पातळ लाट, पण मला जास्त काही एवढं जमत नाही. कारण मी खूप वर्ष झालं म्हणजेच मी पापड केलेच नाहीत आणि लाटले पण नाही एवढं, त्यामुळे मला जास्त काही माहीत नाही पापडांनी. कारण माझं लग्न झालं 2-3 वर्ष झालं, पण आम्ही पापड केलेच नाही. त्याआधी पण आमच्याकडे विकत पापड खातात माझ्या माहेरी, असे पापड आम्ही जास्त काही लाटतच नाही, त्यामुळे जास्त काही माहीत नाही. पण आत्यांचे खूप छान पापड येत होते आणि मला जे थोडेफार जाडे येत होते. पण आत्या मला सांगत होते थोडं पातळ लाट, मग सवय लागते एकदा लागायला लागल्यावर. त्यामुळे मग आत्या जास्त चालू होतं आणि माझं चालू होतं पातळ लाटायचं काम. आणि त्यानंतर मग पापड करायचं काम चालू होतं. आणि हे मसाला थोडासा असं मध्ये मध्ये येत होता, त्यामुळे ते आत्यांनी असं ना उकळून टाकला होता. आणि ते बेलणं नवीन असल्यामुळे त्यांनी मग तुटत होता. मग इथं त्यामुळे ते मसाला मध्ये आल्यामुळे ते बेलणांची अशी चिर पडली, त्यामुळे मग जुनं एक बेलणं होतं ते घेतलं, त्यांनी लाटलं. मग छान असे पापड येत होते. आणि खूप मेहनत आहे, पापड म्हणजे सोपं नाही खाण्याचे. आणि पण हा व्हिडिओ तुम्ही खूप डिटेल पूर्ण व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि सपोर्ट करा. त्यानंतर असा पापड माझा झाला होता. त्यानंतर म्हणलं जरा तुम्हाला एकदा दाखव कसं लाटते मी पापड. आणि मला पापड येतोय का लाटायला मला नक्की कमेंट करून सांगा. चपात्या भाकरी मला खूप छान येतात, पण पापडाचं मला काही एवढं जास्त मॅनेज एवढं जमत नव्हतं. पण छान पापड झाले. आणि त्यानंतर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप छान असे पापड झालेले होते. आणि त्यानंतर मग इथं मी असं थोडंसं तेल लावून त्यानंतर पीठ लावून लाटत होते. आणि जास्त निबर असल्यामुळे त्यामुळे चिटकत काही नव्हतं, थोडंसं पीठ लावलं तरी होऊन जात, जास्त पीठ नाही लावायचं. मग पांढरे पापड येतात, पांढरं असं पीठ उमटतं आणि एकावर एक पापड टाकायचे, त्यामुळं तोंड असं त्याचं वर येत नाहीत, खालीच एकावर एक टाकलीनं छान असे पापड सुकतात, पण छान व्यवस्थित होऊन जातात. त्यामुळे एकावर एकच पापड टाकायचे. आणि आम्ही पापड 3 किलो पीठ घेतलं होतं. 1.5 किलो मुगाची डाळ आणि 1.5 किलो उडीद डाळ अशी आम्ही माप घेतलेलं होतं. आता तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेत जा. आणि उडीद डाळ आम्ही विकत आणली होती आणि मुगाची डाळ आमची घरचीच होती, त्यामुळे थोडं छान असे पापड येत होते. त्यानंतर मसाला आम्ही टाकला होता 1 किलोला 1 पुडी टाकली होती आणि 60 ते 70 रुपयाची असते ती अंदाजे आम्ही टाकली होती. आणि आज आम्ही 1 किलोच पीठ मळलं होतं. म्हणलं तेवढं लाटून झाल्यानंतर मग परत काय पीठ मळता येईल, त्यामुळे 1 किलोच पीठ मळलेलं होतं. आणि त्यानंतर मग पापड लाटायला घेतले. म्हणलं किती मॅनेज होतं आहे, किती पापड होतात दिवसात. आणि 12 वाजता आम्ही बसलेलो असेल आणि म्हटलं 4-5 वाजेपर्यंत लाटता येतील. आणि त्यामुळे मग म्हटलं 1 किलो पीठ मळलं होतं आत्यानी. मग आत्या म्हणल्या लागलं तर मी परत मळीन, त्यामुळे मग 1 किलोच लाटाय घेतले. त्यामध्ये खूप होतात पापड अंदाजी. त्यानंतर इथं पापड लाटायचं काम चालूच होतं. आणि खूप कंबर, हात, पाय सगळ्याला मुंग्या येत होत्या, कारण पापड सोपे नाहीत. हाताला सगळं दाबून दाबून असं लाल होऊन हाताला मुंग्या येत होत्या, पायाला पण मुंग्या येत होत्या आणि कंबर पण दुखत होती. आणि इथं काय करावं म्हणलं आता चला लाटावं तर लागतील, कारण खायला आपल्याला गोड लागतं, मग करायला किती अवघड जातं हे मग कळतंच आपल्याला. आणि मला पापड तळलेला आवडतं भाजण्यापेक्षा, आणि चुलीमध्ये एवढं छान भाजतो ना, खूप छान भाजतो. आणि त्यानंतर मग रेणुआत्या आल्या होत्या, मग त्या पण लाटायचं चालू होतं. मग त्यांनी पण लाटून दिले काही पापड, खूप छान हेल्प झाली. त्यानंतर मग त्या थोडंसं लाटून देत होत्या, मग त्यांच्यानंतर ते पापड मोठा मी करत होते. मग एवढं काही जास्त जमत नाही, कारण त्या खूप छोट्या आहेत, अजून शाळेत जातात, 4थीलाच आहे, त्यामुळे मग त्यांना तेवढंच येत होतं. मग त्यांनी तेवढा लाटून मग त्यानंतर मी मोठा लाटला.
आता मला जास्त जमत नाही, त्यांना काय नावं ठेवायची एवढं काय असं नाही ना. त्यानंतर मग इथं पापड लाटायचं काम चालू होतं. नाही तर आत्यानं मी हसतली, कारण आत्याचं चालू होतं पाणी प्यायचं काम, म्हणजे आत्याला खूप पाणी लागतं. त्यानंतर इथं मग पापड लाटायचं पण काम चालू होतं आमचं. पाऊस येत होता मधीच. त्यानंतर कामेसुद्धा आवरली होती. परत संध्याकाळची कामं बाकी होती. त्यानंतर शिव छान अशी खेळत होती. शिवचं काही टेन्शन नाही, कारण शिव छान अशी खेळून जाते ना. असं काम म्हणलं की तिला तर खूप आवडतं बघायला. त्यानंतर खूप पापड लाटले होते आम्ही. आणि मग त्यानंतर मग इथं या दोघींचं चालू होतं गाण्याच्या भेंड्या, आणि माझं इथं पापड लाटायचं काम चालू होतं. आणि आमच्या आत रेवणाला चालू होता फोन, आणि एवढे पापड आम्ही लाटले होते ना. आत्या गेले ते बाहेर, कारण कपडे काढायला बाहेर पाऊस आला त्यामुळं एवढे पापड लाटले होते, एकावर एक टाकले होते. आणि माझा इथं पापड बघा असं काय होत होता. रेणू पापड हा बघा असा लाटून मग त्यांनी मी मोठा, आणि एवढी गोळी बाकी होती त्यामुळे आत्यानी पीठ मळायला घेतलं होतं. आत्या पीठ मळत होते, तोपर्यंत म्हणलं मी पापड करून घेते, तुम्ही पीठ मळा. मग इथं आत्यानी पीठ मळलं होतं. आणि त्यानंतर मग इथं रेणू आत्याच्या चालल्या त्या गाण्याच्या भेंड्या, आणि त्या दोघींच्या चालल्या होत्या. मी त्यांच्या मध्ये नव्हते, ते दोघींच्या चालू होत्या. आणि इथं 4 ते 5 वाजले होते, आणि मला कामं पण आवरायची होती. त्यामुळे मग 5 वाजता म्हटलं मग मी आता काम आवरते, तुम्ही लाटा, थोडेसेच बाकी होते. आणि मी एवढे काही लाटू लागले. त्यानंतर मग आत्या म्हणल्या मी लाटीते, तुझं तू आवर मग. आता हे तुम्ही सॉन्ग ऐकलंच असेल का, पापड लाटलं जातात, अशा काय आमच्या गमती जमती चालूच होत्या. त्या दोघींच्या गाण्याचे भेंडे चालूच होत्या. आणि मी काय त्यांच्या दोघींच्या मध्ये नव्हती, त्या दोघीच गाणं म्हणत होत्या. दोघींनाच येतं, मला काय गाणं येत नाही. एवढे पापड आमचे लाटून झालेले होते, मग एवढे बाकी होते. मग आत्यांना म्हणलं तुम्ही लाटा, मी आता कामावरती चहा बी ठेवला. त्यानंतर संध्याकाळी असे आम्ही साडीमध्ये झाकून ठेवले होते. आणि 2 किलो पापड आम्ही केले होते एका दिवसात. 5-6 तासात केले असेल आम्ही दोघी तिघींनी. आणि 200च्या वर काही थोडे पापड झाले होते, 210 अंदाजी. त्यानंतर मग इथं आम्ही मामांनी भाजीपाला आणला होता. आज खूप साऱ्या भाजीपाला आणला होता मामांनी. वांगे, बटाटे, टोमॅटो, शेपू, कोथिंबीर, भोपळा, कारलं, दोडका, शेवगा, गोसावळा, खूप साऱ्या भाज्या आज मामांनी पहिल्यांदाच एवढ्या भाज्या आणल्या होत्या. का आणि तेवढ्या भाज्या मला आता करून करावंच लागतील, नाही तर वायाला जाऊन उपयोग नाही, कारण खूप महाग आता भाज्या आहेत. कारण पावसाचं वाट बघून बघून आता आम्हीच गप बसलेलो आहे आता आम्हाला, कारण पेरायचं आहे रानामध्ये. पण आता सध्या तर पाऊसच नाही, त्यामुळं एवढ्या साऱ्या भाजीपाला आणल्या होत्या. आणि ते आता तिथं चाललं होतं मला हेल्प करायचं काम, आणि त्यांनी मग मला भाजीपाला काय भरू लागले. आणि खूप वेळ झाला. आणि आज पापड लाटून लाटून खूप कंबर दुखत होतं, कारण पापड करणं म्हणजे सोपं नाही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चला इथंच एंड करते, भेटूया उद्या, बाय बाय.